हॅलो नमस्कार। तर आज पाऊस थांबला म्हणत परत पावसाची सुरुवात होतच असते। तुम्ही वातावरण बघू शकता कसं झालेलं आहे। पाऊस थांबतो, ऊन थांबला की कडक ऊन पडतं आणि पाऊस यायच्या वेळेस परत आभाळ आलं की परत पाऊस पडतो। हे वातावरण काय म्हणजे उन्हाळ्याचा ऋतू कोणता सध्या चालू आहे ते काही कळतच नाहीये। तर असो, तर आता मग मी आज ठरवलं आहे की आता सण वगैरे आलेले आहेत, गणपती गौरी आलेले आहेत आणि त्याच्या आधीच आपली घराची डीप क्लिनिंग करून घ्यावी म्हणून आता मी क्लिनिंगला सुरुवात केली आहे। पण त्याआधी जे कपडे 2-3 दिवसाचे पडलेले होते, जे म्हणजे सुकायला ठेवले होते, 2-3 दिवस काही कपडे सुकतच नाहीत, तर ते घडी करून वगैरे घेतले। आणि आता तुम्ही घरात पसारा बघू शकता कसं काय काय पडलेलं आहे। मुलं शाळेत गेली आहेत आता, पण आता ते शाळेत जायच्या वेळेस क्लासवरून आल्यावर त्यांनी बॅग वगैरे टाकली, कपडे वगैरे असेच टाकून दिलेले आहेत। तर ते सगळे मी आता उचलून ठेवले आणि साफसफाई करायला घेतली आहे। मला खाली स्टूल वगैरे घ्यायची गरज लागत नाही, कारण माझ्या हाईटमुळेच मला पूर्ण वरतीपर्यंत मोठा झाडू असल्यामुळे साफ करता येतं। फक्त फॅन वगैरे पुसायच्या वेळेसच मला स्टूलची गरज, शिडीची गरज लागते। तर आता हे पूर्ण पहिला वरची सगळी जाळी वगैरे काढून घेते। हे दर महिन्याला केलं ना तर जास्त घरसुद्धा आपलं घाण दिसत नाही आणि जाळ्या वगैरे जास्त होत नाहीत। महिन्यातून एकदा तरी हे असं करायचं, नाही तर 15 दिवसातून एकदा तरी। पण अमावस्या वगैरे असली की आपण आपल्या घराची क्लिनिंग वगैरे तर करतोच। तर आणि खिडक्यांना पण कसं पडदे वगैरे असल्यामुळे ना ते थोडीफार जाळी वगैरे होते, जे आपल्याला दिसत नाही। तर ते आपण आणि रोज जर झाडून काढताना आपण थोडंफार कुठंतरी जाळी वगैरे दिसलं तर आपण त्या झाडूने लगेच फिरवून घेतो, जेणेकरून तिथे जास्त जाळी वगैरे होणार नाही, किडे वगैरे होणार नाहीत। तर हे अशा प्रकारे सगळे जाळी वगैरे मी काढून घेते। आणि आता गणपती गौरी झाले की लगेच पितृपंधरवडा झाले की लगेच नवरात्र पण चालू होते, त्यामुळे जास्त आपल्याला परत डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही। वरचेवर हे असं साफ करत राहिलं ना खूप वेळसुद्धा लागत नाही, वेळेचा सुद्धा आपल्याला उपयोग करून घ्यायचा असतो। त्यामुळे मग मी असं दर महिन्यातून किंवा 15 दिवसातून तरी मी आपल्या घराच्या आतून वगैरे हात फिरवतच असते, जेणेकरून नंतर जास्त आपल्याला वेळ लागणार नाही। तर अशी मी सगळी आता हॉलचीच क्लिनिंग करते। माझे किचन वगैरे साफ करून झालेलं आहे, भांडे वगैरे सगळे घासून वगैरे झालेले आहेत मांडणीवरचे। तर हॉलची क्लिनिंग आणि हॉलचीच क्लिनिंग करायला मला अख्खा पूर्ण 1 दिवस जातो। आता हे सगळे जे TV युनिट आहे ना त्याच्या खालचं सुद्धा मी साफ करून घेणार आहे, म्हणजे TV युनिटसुद्धा बाजूला काढून घेऊन मी ते साफ करून पुसून वगैरे घेणार आहे। जो डायनिंग टेबल तुम्हाला दाखवला होता ना तो सुद्धा मी बाजूला वगैरे काढून डायनिंग टेबलसुद्धा पूर्ण साफ करून घेणार आहे। आणि सोफा आहे ना त्याच्या मागे पण खूप कचरा वगैरे निघतो, तर ते पण थोडं साफ करून सगळं घेणार आहे। तर तुम्ही आता बघू शकता सोफा वगैरे सुद्धा मी सरकवून ते क्लीन करून घेते। असं ह्या साईडच्या सोफ्याला आणि ह्या साईडच्या सोफ्याच्या खाली जास्त कचरा राहत नाही, फक्त जो कॉर्नरचा म्हणजे एकदम कोपऱ्यातला सोफा आहे ना तिथेच फक्त बघा किती घाण आहे। म्हणजे मी दरवेळेस साफ करते त्यामुळे एवढी घाण नाही आहे, नाहीतर काही जण खूप दिवसांनी स्वच्छ करतात ना तर खूप घाण होते। आणि आता हे सगळं असं पूर्ण झाडून घेऊन तिथलं पुसून वगैरे घेऊन लिक्विड वगैरे टाकून आणि मग मी ते साफ करून घेऊन मग तिथे सोफा ठेवणार आहे। सोफासुद्धा पूर्ण क्लीन करून घेणार आहे। सोफ्याला पण काही जाळी मागे वगैरे लागली असेल तर तीसुद्धा काढून घ्यायची आणि पूर्ण सोफासुद्धा लिक्विडने पुसून घेणार आहे। सोफा क्लीन करताना मी जे आपण लायझॉलचं लिक्विड टाकतो ना ते थोडंसं टाकून त्याच्यामध्ये व्हॅनिशचं लिक्विड असतं ना ते टाकणार आहे, जेणेकरून आपल्या घरातसुद्धा त्याचा वास सुगंध चांगला राहील, कुमट वास येणार नाही। कारण सोफा वगैरे पुसला की आपल्याला थोडासा कसा ते मातीचा वाससुद्धा दरवळतो घरात, त्यामुळे तर त्याच्यामध्ये मी थोडंसं व्हॅनिशसुद्धा टाकणार आहे। आणि आत्ता मी सोफा क्लीन करताना हे माझ्याकडे जे मी डीमार्टमधून आणलेलं आहे, तर ह्याच्याने मी असा सोफा क्लीन करून घेते पूर्ण, म्हणजे जेणेकरून जी माती वगैरे आहे ना ते निघून जाते। आणि मग नंतर स्वच्छ कापड घेऊन ते पाण्याने वगैरे पुसून घेणार आहे।
झोपाळा आहे ना ह्यालासुद्धा त्याच्यानेच क्लीन करणार आहे. फक्त धूळ बसते त्याच्यावरती, जाळी वगैरे कधी होत नाही, तर ते सुद्धा पूर्ण स्वच्छ करून घेते. आणि आता हे आपलं पूर्ण क्लिनिंग झालेलं आहे. आणि आता जो डायनिंग टेबल आहे ना तो क्लीन करून घेणार आहे. येथे मी ह्याच्यावरती काय ठेवते, जे खायचे पदार्थ असतात ना, जी जेणेकरून मुलांना लगेच सापडतील अशा खायच्या वस्तू मी तिथे ठेवते, जेणेकरून त्यांना डबे उचकटायची वेळ येत नाही. फळं फ्रूट्स वगैरे इथंच ठेवते आणि काही मिठाई वगैरे आणली असेल तर ते सुद्धा इथंच ठेवते. बिस्किटांचा एक डबा आहे, तो त्या डब्यामध्ये बिस्किटं असतात, ते मुलांना माहिती आहेत तर ते तिथून घेतात. तर असं पूर्ण इथलं पण क्लीन करून स्वच्छ पुसून वगैरे घेतलं. आणि ही जी काच आहे ना ती पण स्वच्छ करून, डायनिंग टेबल पण स्वच्छ पुसून वगैरे घेतला. तर असं सगळं डीप क्लिनिंग मी हॉलची करून घेतली आहे. बेडरूम किचन वगैरे तर मी आधीच घेतलं होतं, त्याचा काही व्हिडिओ मी अपलोड केलेला नाही आहे. आणि आता जे TV युनिट आहे ना त्याचंसुद्धा वरून मी सगळं साफ करून आधीच घेतलं होतं. आणि आता ही खालची बाजू तुम्ही बघू शकता, इथे सुद्धा थोडीशी जाळी झालेली आहे. आपण रोज काही ते पूर्ण पुढे घेऊन साफ करत नाही, मग आठवड्यातून एकदा तरी असं पूर्ण डीप क्लिनिंग करून घ्यायचं, किंवा 15 दिवसातून, महिन्यातून एकदा तरी, जेणेकरून आपलं घरसुद्धा स्वच्छ राहील आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न राहील घर स्वच्छ बघून. तर असं मी संपूर्ण डीप क्लिनिंग केलेली आहे. आता सण वगैरे आले आहेत म्हणून म्हटलं डीप क्लिनिंग करून घ्यावी. आणि आता तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवते, बघा तुम्ही डीप क्लिनिंग कशी आहे. आणि घर स्वच्छ केल्यावरती आपल्याला खूप प्रसन्न वाटतं, मनसुद्धा आपलं प्रसन्न राहतं, जेणेकरून आपल्याला माहिती असतं की आता इथे काही कचरा नाही आहे किंवा काही घाण नाही आहे, आपण स्वच्छ केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला पण मनाला शांती भेटते. तर अशा प्रकारे मी संपूर्ण घर स्वच्छ क्लिनिंग केलेलं आहे. चला तर मग व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम बघायला भेटतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.